हळदीपूर नावाचे एक गाव होते. त्याच गावात सेठ मगनलाल नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता. सेठ मगनलाल इतका श्रीमंत होता की त्यांनी नाकावर कधी माशीही बसू दिली नाही. पण त्यांनी आपल्या मुलाचे लग्न मालती नावाच्या मुलीसोबत केले. मालती एवढ्या गरीब कुटुंबातली होती की त्याची कल्पना करणे पण अशक्य होते. मगनलालने आपल्या मुलाचे मालतीसोबत लग्न लावून दिले होते, कारण तो गरीब लोकांना नेहमीच आपल्या पायाच्या बुटासारखा वागवत असे. मालती तिच्या श्रीमंत सासरच्या घरात अत्यंत कष्टाचे जीवन जगत होती. सासऱ्यांशिवाय तिचा नवरा मंगेशही तिला मान देत नव्हता. एके दिवशी मंगेश कामानिमित्त घराबाहेर गेला होता. तेव्हा मगनलाल आपल्या सुनेला म्हणाला, हे बघ मालती, मी माझ्या मुलाचं लग्न तुझ्यासोबत यासाठी लावलं कारण तू श्रीमंताची लाईफ बघशील. त्या गरिबीमध्ये तू 2 वेळचं जेवण सुद्धा नीट खाऊ शकत नव्हतीस, आणि इथे बघ किती भंडार लावलाय. पण बाबा, अशा श्रीमंतीचा काय उपयोग ज्यात मला माझ्या नवऱ्याचे आणि सासरचे प्रेम मिळू शकत नाही. माझे ते गरीब स्वातंत्र्य या श्रीमंत जीवनापेक्षा चांगले होते. हे बघ बाळा, इथले जीवन कसे जगायचे हे तुला शिकूनच घ्यावे लागतील, समजलं? एक तर आम्ही तुला झोपडीतून उचलून इथे महालात आणलंय, वरून तू आम्हालाच दोष देत आहेस. मगनलाल आपल्या सुनेला प्रत्येक गोष्टी टोमणे मारत असत. एके दिवशी मगनलालने आपल्या घरी एक छोटी किटी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये शहरातील अनेक श्रीमंत पाहुणे आले होते. तेवढ्यात मालती तिच्या खोलीतून बाहेर आली आणि स्वयंपाकघरात जाऊ लागली. तेवढ्यात एकाने मालतीला हाक मारली, हे मोलकरीण, आमच्यासाठी थंड पाणी घेऊन ये. नोकराणी हा शब्द ऐकून मालतीने तिची पावले थांबवली आणि म्हणाली, हे बघा, मी नोकराणी नाही. कपड्यांवरनं तर असं वाटत आहेस की या घरची मोलकरीण आहेस, आणि बोलण्यावरनं अशी दाखवतेस की या घरची सून आहेस. मग मगनलाल म्हणाला, काय यार वर्मा, तू पण पार्टी सोडून या मोलकरीणपाशी लागलायस. ही एक खूप मोठी गोष्ट आहे, नंतर सांगेल तुला. आणि तू मालती, तुला सांगितलं होतं ना रूम मध्ये राहा, मग बाहेर का आली? बाबा, मला ताप आला होता म्हणून मी औषध घ्यायला आले होते. अरे मग थोडा वेळ वाट नव्हती पाहत आली? इथं येऊन तू पार्टीचा सगळा कचरा केलास. आता जा इथून आणि रूमच्या बाहेर नको येऊस. तिचा अपमान ऐकून मालती तिथून निघून जाते आणि तिच्या खोलीत जाते आणि तिच्या नशिबाला दोष देत रडते. काही दिवसांनी मालतीचा नवरा मंगेश घरी आला. तेव्हा तोही खर्च पाण्यावरून मालतीवरती चिडला आणि म्हणाला, हे मी काय ऐकतोय? जेव्हा पण घरात कुठला फंक्शन असतं तेव्हा तू मोठ्या लोकांसमोर मुद्दामून येतेस आणि त्यांना दाखवतेस की आम्ही तुझ्यावर किती अत्याचार करतो. अहो, आधी माझे बोलणे ऐकून तर घ्या. मंगेश रागाने मालतीला थप्पड मारतो आणि म्हणतो, एक शब्द नको बोलूस. गरीब कुठली? सोन्याचा हंडा एखाद्या भिकाऱ्याला दिला तरी तो त्याने भीकच मागणार आहे. तुला कितीही समजावा तरी तू तुझ्या गरिबीची दुकान घेऊनच बसतेस. मंगेशचे कठोर शब्द ऐकून मालती तिच्या खोलीत गेली आणि खूप रडत म्हणाली, अरे देवा, माझा काय दोष? मी गरीब आहे, मग मला जगण्याचा अधिकार नाही का? मी हे जीवन संपवले तर बरे होईल, या लोकांना शांती मिळेल. मालतीने आता ठरवले होते की तिला आपले अपमानित जीवन आता संपवायचे आहे, आणि एका रात्री ती संधी साधून घराबाहेर पडली. प्राणाची आहुती देऊन वाहत्या नदीजवळ येऊन म्हणाली, हे नदीमाता, मी या जन्मात फक्त कष्टच भोगले आहे. आता तुझ्यात विलीन होऊन मी माझे जीवन संपवत आहे. आणि जशी ती नदीत उडी मारायला निघताच एक साधू मालतीला अडवतात. अरे बाळा, जरा थांब. हे काय करायला निघालीयस? जीवन परमात्म्याने दिलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. परंतु बाबा, या उपहाराला नेहमीच तुच्छ लेखले आहे. माझी सासू सासरे आणि नवरा मिळून रोज मला टोमणे मारतात, म्हणूनच मला हे जीवन संपवायचे आहे. मालती तिचा सर्व त्रास साधूंना सांगते आणि रडत रडत तिच्या नशिबाला दोष देते. साधू म्हणतात, अरे बाळा, हा तर संसारचा नियम आहे. श्रीमंतांनी नेहमी गरीबावर अत्याचार केले आहेत, पण तू काळजी नको करूस आणि या कुरुक्षेत्रामध्ये डटून सामना कर. देव तुझ्या सदैव पाठीशी आहे. आणि हे घे जादुई जल. याचा तू तेव्हाच उपयोग कर जेव्हा ती लोक तुला गरिबीचा ताना देतील. साधू मालतीला तिच्या डोक्यावर हात फिरवून तिचे सांत्वन करतात आणि तिला एका कमंडलूमध्ये पाणी देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मालती घरी आल्यावर तिचा नवरा आणि सासरा तिला खूप वाईट साईट बोलतात. काय ग बिंडोक मुली, एवढ्या रात्रीची कुठे बाहेर गेली होतीस? तुला जरा पण या श्रीमंत्या घराचं काही वाटलं नाही? कुठे गेली होतीस? बाबा, तुम्ही जरा शांत व्हा. मी या गरीब मुलीला हिची लायकी दाखवतो. हिने रात्रीमध्ये बाहेर जाऊन आपल्या श्रीमंत घराण्याला जो फटका मारलाय
त्याच्यासाठी या भिकारनीला कडक उन्हात बिना चपलेचं एका पायावर उभं करतो. चल इथून. मालतीचा नवरा मालतीला पकडतो आणि तिला कडक उन्हात एका पायावर उभे करतो आणि तो स्वतः सावलीत बसून सगळा तमाशा पाहतो. कडक उन्हात एका पायावर उभी असताना आणि सासरे आणि नवऱ्याला म्हणते, देवा खातर मला पाणी प्यायला द्या, नाहीतर मी मरेल. पाणी? आम्ही तुला मरण पण नाही देणार. आणि तू जे कमंडलमध्ये पाणी आणलंय, आम्हाला मारण्याचं काही दाव आहे? कमंडलू ऐकल्यावर मालतीला साधूंचे शब्द आठवतात. ती येते आणि कमंडलूतील पाणी हातात घेऊन त्या दोघांच्या दिशेने टाकतात. तिचे सासरे आणि तिचा नवरा भिकाऱ्यांच्या वेशात बदलून त्यांच्या अंगावर माश्या फिरू लागतात. ते भिकाऱ्यांपेक्षा जास्त भिकारी दिसू लागतात. आपली ही अवस्था बघून ते दोघे खूप घाबरतात. ते दोघे ज्याला ज्याला स्पर्श करतात त्याची चटकन माती होऊन जाते. ते दोघे मालतीची माफी मागू लागले आणि म्हणाले, मालती, आम्हाला माफ कर. आमच्याकडनं चुकी झाली. आम्ही तुला नेहमी गरीब म्हणून ताना मारला. देवानी आम्हाला इतकं गरीब बनवलंय की आम्ही ज्या गोष्टीला हात लावतोय ते मातीचं बनतंय. बघितले बाबा, तुम्ही नेहमी मला गरीब म्हणून हिणवलेत आणि स्वतःला श्रीमंत समजत होतात. पण आज ती श्रीमंती तुमच्या काहीच कामाची राहिली नाही, ज्याच्या जोरावर तुम्ही गर्व करत होतात. श्रीमंत होणे खूप सोपे आहे, पण जो मनाने श्रीमंत आहे ना, तोच खरा माणूस आहे. मालतीचे बोलणे त्या दोघांना चांगलेच समजले होते आणि त्या दोघांनी साऱ्या नगरासमोर मालतीची माफी मागितली आणि मालतीचे पुन्हा आपल्या मुलासोबत लग्न लावून दिले. मालतीला आपली सून बनवले आणि सन्मान देऊन घरी आणले आणि त्या दिवसापासून जिग्नेश आणि मगनलालने मालतीवर कधीच अत्याचार नाही केले आणि आपल्या गरिबीला गोड मानून तसेच जीवन जगले.